नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आजी, सारंग आणि ऐश्वर्या विचार करत असतात की आता कसं म्हणजे कोणाला बोलायला लावायचं, कोण पार्वती म्हणून आपल्याला आवाज देईल आणि पार्वती कोण बनेल असं आता ते विचार करत असतात. तेव्हा आजी म्हणते, हे बघ सारंग, तू ऋषिकेश आहे आणि मी पार्वती आहे. ऋषिकेश बाळा, कसं आहे तू, बरा आहे ना, असं आता ती ॲक्टिंग करत असते. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते, काय चाललंय तुमचं. तेव्हा आता आजी म्हणते, इकडे मी पण आजीचं पण नाटक करते आणि पार्वतीचंही नाटक करते. ऐश्वर्या म्हणते, काय चाललंय तुमचं, एक काम करा, मीच वरती जाते आणि मीच पार्वती बनून इथे येते खाली. तर आता इथे सारंग म्हणतो, अगं ऐश्वर्या, सांग ना मग काय करायचं पुढील प्लॅन आता. तेव्हा आता सारंग म्हणतो, एक आयडिया, तू एक चांगल्या आर्टिस्टला बोलव, म्हणजे ती पार्वतीचं काम व्यवस्थित करेल. तेव्हा आता सी म्हणते, ऐश्वर्या म्हणते की कसं काय बोलवायचं, आर्टिस्टला, चांगल्या आर्टिस्टला द्यायला पैसे सुद्धा लागतात ना. तेव्हा आजी म्हणते, मग काय आहे, चांगल्या आर्टिस्टला पैसे द्यायला काय हरकत आहे. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की थांबा, तुमचे दातच काढून विकते मी आता, म्हणजे आर्टिस्टला पैसे दिले जातील. इथे भिकारड्यासारखे तर दिवस काढावे लागतात, भिकाऱ्यासारखं तर जगावं लागतं, असं आता ऐश्वर्या म्हणत असते. तेव्हा आता सारंग म्हणतो, हे बघ आजी, शांत बसतो तू आधी. ऐश्वर्या, सांगा ना काय प्लॅन करायचा, आता कसं पार्वती बनून आता आपण नाटक सुरू करायचं. तेवढा आता दरवाजा वाजतो. तेव्हा आता सारंग इतका खुश होतो आणि म्हणतो की आर्टिस्ट आली वाटतं, आपल्याला भेटून जाईल, चांगली आर्टिस्ट आलेली असेल तेव्हा. तर आता इथे सारंग दरवाजा उघडायला जातो. बघतो तर काय, समोर आता सौमित्र आणि अवंतिका असते. तर आता अवंतिका आणि सौमित्रला पाहून आता तिघही शॉक होतात. तिघांच्याही पायाखालची जमीन सरकते. ते म्हणतात, तुम्ही. तेव्हा आता अवंतिका म्हणते, मग काय झालं, आम्हाला बघून एवढे शॉक का झाले तुम्ही, काही झालं का. तेव्हा आता सारंग म्हणतो, नाही काय नाही, मी सहज म्हटलं, तुम्ही आता कसे काय मध्येच. तेव्हा आता अवंतिका म्हणते, मग काय, तुमचे प्रताप तर चालूच राहतात, एक झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं, मग आम्ही घरी यायचं नाही का. तेव्हा सारंग म्हणतो, नाही. तर आजीसुद्धा म्हणते, ये ना, ये बाई, ये घरात ये. तेव्हा आता आजी मुद्दा म्हणते, पण तुम्ही कशाला आलात. तेव्हा अवंतिका म्हणते, आजी असं काय करतात, आमचं सुद्धा घर आहे, आम्ही केव्हाही येऊ शकतो, केव्हाही जाऊ शकतो. ऐश्वर्यासारखे प्रताप तर नाही करत ना मी इथे आल्यावर सुद्धा. मी दुसऱ्यांच्या आपल्याच घरामध्ये येते, दुसऱ्यांच्या घरी जाऊन राहायचं तसं तर नाही राहते ना मी. तेव्हा त्या ऐश्वर्याला खूप राग येतो. ऐश्वर्या जोरात म्हणते, सारंग. तेव्हा त्या सारंग म्हणते, बस ना अवंतिका, शांत हो ना आता. तेव्हा सौमित्र सुद्धा म्हणतो, आता आम्ही येऊ कसं सारंग घरामध्ये, आमच्याच घरामध्ये आम्हाला बाहेर उभं ठेवलंय, तुम्ही येऊ द्या घरामध्ये. तेव्हा ते दोघं येतात, घरात एंट्री करतात. घरात एंट्री केल्यावर आता सौमित्र म्हणतो, हा कॅमेरा, हे काय चाललं आहे, कॅमेरा कशासाठी इथे आणलेला आहे, नेमकं काय चाललं आहे. सौमित्राला आणि अवंतिकाला चांगलाच डाऊट येतो ऐश्वर्याचा. तेव्हा ते विचारतात की जानकीताई आणि ऋषिकेश दादा वगैरे कुठे आहे. तेव्हा त्यांना माहिती पडतं. सारंग सांगतो की ते गावाला गेले आहे, शर्वरी दिदीच्या घरी गेलेले आहे ते गावाला. तर आता इकडे म्हणजे अवंतिकाला आणि सौमित्रला असं वाटतंच की यांच्या मनामध्ये आता चांगलेच लाडू फुटत असतील आणि हे काहीतरी प्लॅन करत असतील, म्हणूनच इथे सगळा हा पसारा दिसतोय. कारण म्हणजे घरात आल्यावर त्यांनाही शॉक होतो ना की आपण घरात आल्यावर कसे ते शॉक झाले, नेमकं काय चाललं असेल यांच्या तिघांच्या मनामध्ये आणि काय प्लॅन करत असेल ऐश्वर्या. आता हे सगळं अवंतिका जानकीला सांगते. मात्र आता जानकी विचार करत असते की आता ऐश्वर्याच्या मनामध्ये काय प्लॅन होत असेल काय नाही, ते तिथे गेल्यावरच कळेल. तर आता सौमित्र आणि अवंतिका आता जानकीला आणि ऋषिकेशला इथे बोलवून घेतात की तुम्ही असं लवकरात लवकर या. तर आता इकडे जानकी कार्तिकला म्हणजे दत्तक घेण्यासाठी ती आता त्या काकांना बोलवलेलं असतं. तेव्हा ती त्या काकांना रिक्वेस्ट करते की आता आम्हाला कार्तिकला, त्याला आई वडील नाही आहे इथे, त्याला आई वडील वगैरे भेटतील तर आम्हाला दत्तक द्या. तो ते काका म्हणतात, अजिबात नाही, अजिबात दत्तक भेटणार नाही, असे मग उठून ते म्हणतात. तर मंडळी, आता पुढील येणाऱ्या भागात आपल्याला कळेल की जानकीला आता ऐश्वर्याचा, सारंगचा प्लॅन माहिती पडेल का, आणि इकडे ते काका आता शर्वरीला कार्तिक दत्तक देतील का, त्या काकांना आता जानकी म्हणवू शकेल का, हे आपल्याला पुढील भागात पाहायला मिळेल. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. असेच नवनवीन अपडेट तुमच्यासमोर येत राहतील.